फायनली आलोय पुण्यामध्ये. पुण्याचा ट्रॅफिक मध्ये 4था क्रमांक लागलाय जागतिक यादीमध्ये. हॅट्स ऑफ पुणेकर. तर अर्धे निम्मे तर बिगर हेल्मेटचेच आहेत. म्हणजे ट्रॅफिक नियमांचं सर्रास उल्लंघन हा पण मुद्दा आहे. कारण आम्ही पुणेकरांना घाईची अजिबात सवय नाही. जसं मुंबईचं नाही का बाग पळपळ धावपळ असते, तसं पुण्यामध्ये नाही. पुण्यामध्ये रिलॅक्स नाही. यांना लोखंडाची ड्युटी पाहिजे. आता हिच्यानी गाडी थांबते आणि तिच्यानी गाडी थांबत नाही असं म्हणणं आहे यांचं. चांगला धंदा लावलाय महिंद्रा कंपनीवाल्यांनी पण. कितना बिझनेस होता है उससे? इतना किधर होता है? अरे होता तो होगा यार. मस्त आहे कंपनी का प्रोसेस तुम्हारे. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 8 वाजलेत आणि जस्ट आपण उठलेलो. नंतर पुढे पेट्रोल पंपावरती थांबलो होतो. इथं रात्री 20 रुपये घेतले त्यांनी पार्किंगचे. चला इथून निघूया आता. मस्त चहा नाश्ता करू आणि मग पुढे जाऊ. बोबदेव माचीवरती आहे मित्रांनो. इथं लोणकरवाड्याच्या इथं मस्तपैकी नाश्ता करायला थांबलो होतो आणि इथून खाली आपलं पुणे सुरू होतं. गुड मॉर्निंग. आणि आजची तारीख आहे 22. फायनली आलोय पुण्यामध्ये. बोबदेव घाट उतरतोय आता मस्त असं. आणि तसं धुक्याचं क्लायमेट आहे. 10 वाजलेत. लोणकरला म्हणजे लोणकरवाडा हॉटेलला आपण नाश्ता केला. चहा नाश्ता उरकला आणि पुढे निघालो. कसला भारी टर्न आहे बघा. कंपनीच्या साहेबाचं म्हणणं असं आहे की 12 वाजेपर्यंत पोहोचलं तर गाडी आतमध्ये घेणार नाही तर मग उद्या खाली होणार. आता वाजले 10. आपण बोबदेव घाट जस्ट उतरलोय आणि इथून एक 60 किलोमीटर अंतर आहे. 55 ते 60 किलोमीटर अंतर आपल्याला चाकणची MIDCतली महिंद्रा कंपनीचं दाखवतं. समोरच कात्रजचा चौक आहे आणि भरपूर असं ट्रॅफिक लागलंय. ट्रॅफिक वरतून आठवलं की लास्ट वीक मध्ये एक न्यूज आली होती. बातम्यांना पाहिलं होतं की पुण्याचा ट्रॅफिक मध्ये 4था क्रमांक लागलाय जागतिक यादीमध्ये. हॅट्स ऑफ पुणेकर. आपण पण एक रेकॉर्ड केला 4थ्या क्रमांकाचा. ऍक्च्युली मुद्दा हा प्रशासनाचा आहे. कारण पुण्यामध्ये पाहिलं तर अजून रिंग रोड झालेला नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट रिंग रोड नाही. त्याचबरोबर घरात 2-2, 3-3 गाड्या आहेत. त्यामुळे लोक गाड्यांचा वापर करतात. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरलं जात नाही शक्यतो. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत की रस्त्यांची अवस्था पण वाईट आहे. ते पण प्रशासनाने विचार करणं गरजेचं आहे. रस्ते पण चांगले नाही आहेत. बऱ्यापैकी रस्त्यांचं कामच चाललेलं असतं. रस्ता बनतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी खोदायला सुरुवात होते. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. रिंग रोड झालं तर मोठ्या सगळ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या रिंग रोड ट्राय करतील. किंवा मग ज्याला मुंबईवरतून आलाय सोलापूरला जायचं तो सरळ रिंग रोडने जाईल ना. तो सिटी क्रॉस का करेल? छोट्या छोट्या गोष्टी आहेत. कारण 5-6 ठिकाणी आपल्याला एक्झिट आहे. म्हणजे सोलापूर एक्झिट, त्यानंतर सातारा एक्झिट, कोल्हापूर एक्झिट, त्याच्यानंतर मुंबई, त्यानंतर नगर, त्यानंतर नाशिक, असे 5-6 ठिकाणी पुण्यातून जावं लागतं. ते जर एक्झिट बायपासने असते किंवा रिंग रोड असतात तर ते ट्रॅफिक आतमध्ये आलंच नसतं आणि ही समस्या भेडसावलीच नसती किंवा 4थ्या क्रमांकाचा मान आपल्याला भेटला नसता. तर ते आता सरकारने ऍक्शन मोडमध्ये येऊन त्याच्यावरती किती लवकरात लवकर कारवाई करते ते बघणं. कारण आता आपण आहे कात्रजला आणि आपल्याला इथून चाकणला जायचं आहे म्हटल्यावरती 40-1 किलोमीटरचं अंतर आहे. 40-45 किलोमीटरचं.
तर आपल्याला किती वेळ लागतोय बघूया. आपण ट्रान्सपोर्टची गाडी घेऊन चाललोय म्हटल्यावरती ट्रॅफिक किती आपल्याला फेस करावं लागतं, कारण टू व्हीलर सारखं वाकडं तिकडं तर जाता येणार नाही. आता ट्रॅफिक बघा किती आहे, जाम सिग्नल सुटलाय जस्ट. आता इथं अर्धे निम्मे तर बिगर हेल्मेटचेच आहेत, म्हणजे ट्रॅफिक नियमांचं सर्रास उल्लंघन हा पण मुद्दा आहे. आणि पुण्याची लोकसंख्या पण बऱ्यापैकी वाढलेली आहे. थोडं स्लो शहर आहे हे मान्य आहे, कारण आम्ही पुणेकरांना घाईची अजिबात सवय नाही. जसं मुंबईचं नाही का बाग बाग पळपळ धावपळ असते, तसं पुण्यामध्ये नाही. पुण्यामध्ये रिलॅक्स आपल्या आपल्या नादात लोक चालतात. तर चला बघूया आपल्याला किती वेळ लागतोय. आणि हा थोडा गांभीर्याने विषय घेण्यासारखा आहे की 4थ्या क्रमांकावरती पुणे शहर ट्रॅफिकच्या बाबतीत येत आहे म्हटल्यावरती नक्कीच पुणेकरांनी पण विचार केला पाहिजे की जिथं चालायची गरज आहे तिथं टू व्हीलर नका वापरू, चालून ते अंतर कव्हर करण्याचा प्रयत्न करा. किंवा जिथं पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याची गरज आहे तिथं पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा. मला नाही वाटत या गोष्टीवरती कोणी एवढं गांभीर्याने विचार केला असेल, बट तरी ती न्यूज पाहिली होती लास्ट वीकमध्ये आणि म्हणलं पुण्यावरती गेल्यानंतरच बोलू या विषयावरती. तर चला आता आपण पोहोचूया, बघूया आपल्याला किती वेळ लागतोय. बघा आपल्या राईट साईडला महिंद्रा कंपनी आणि हा टायमिंग 11:49. तर बरोबर आहे मित्रांनो, 2 तास लागलेत आपल्याला. 10 वाजता आपण कात्रजलो होतो आणि इथे यायला आपल्याला कंप्लीट 2 तास लागलेत. तर 4था नंबर आपल्या पुण्याचा लागलाय, त्यामध्ये काहीही आपण म्हणू शकतो की तडजोड नाही. डिसिजन ॲक्युरेट भेटलेला आहे. 40 किलोमीटरसाठी 2 तासाचं अंतर लागतंय म्हटल्यावरती समस्या गंभीर आहे, प्रश्न गंभीर आहे. नगरपालिका नक्कीच विचार करेल. हे लाईव्ह प्रूफ केलंय आणि आपण पोचलोय कंपनीच्या गेटवरती. तर बघूया, त्या कंपनीच्या माणसाला आता फोन करू. त्याने 6-7 वेळा आपल्याला फोन केला होता, तर आता आपण त्याला फोन करू आणि इथून पुढं त्याची जबाबदारी त्याच्या गाड्यात टाकून देऊ, गाडी खाली करून घेऊ. ही आहे मित्रांनो महिंद्रा कंपनीचा गेट, मटेरियल गेट. गाड्या लागलेल्या आहेत आणि आता हे बघा आपल्याकडे लाकडी उटी आहे, पण नाही, यांना लोखंडाचीच उटी पाहिजे. आता हिच्याने गाडी थांबते आणि तिच्याने गाडी थांबत नाही असं म्हणणं आहे यांचं. चांगला धंदा लावलाय महिंद्रा कंपनीवाल्यांनी पण. आलोच गेट वरती फिरून, चला फिरून घेऊ गाडी. समोर कंपनी आणि एवढं मटेरियल आपल्या गाडीमध्ये होतं बघा. आणि हे उट्या घेतलेल्या इथं लावले. झाली मित्रांनो आपली गाडी खाली, सगळं मटेरियल काढून दिलं. हा जर लेफ्ट साइडला जो प्लांट आहे ना मित्रांनो, हा मोठा प्लांट, तर हा बोलेरोचा आहे पिकअपचा. आणि बाकी इकडे स्कॉर्पिओचा प्लांट आहे हा. तर चला मेन गेट वरती जाऊया आता. आणि ते रिसिविंग पण भेटली, तर ते हे जमा करून द्यायचं आहे आता जाऊन. तर हे बघा इथं चेकपोस्ट आहे, इथून आतमध्ये गाड्या तिथं पार्क करायच्या आणि पुढे यायचं. आणि मग आता एक्झिटला परत हे आय कार्ड आणि हे स्टॅम्प जमा करून जायचं बाहेर. ते बघा जॅक बिग सगळं भेटतं इथं. ठेवू काय? चला डिपॉझिट घेऊ. 93. अरे खाली वो है ना. हाँ 93. हाँ वही. कितना बिजनेस होता है उससे? इतना किधर होता भाई? अरे होता तो होगा यार, मस्त है कंपनी का प्रोसेस तुम्हारे. कोई कंपनी का फिक्स नहीं ना.
समोरच आपली 1934 आणि हा महिंद्राचा गेट. तर 1000 रुपयाचा स्टॉपर देऊन आलोय आपण. बाकीचे डिपॉझिट अमाऊंट आपण बॅग घेतलेली आहे 850. आपल्या बॅक साईडला आहे ती महिंद्रा कंपनी. तर झालेली आहे आपली सिरीज कंप्लीट. सिरीज कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. थोडं डिले झाली बट कंप्लीट झालेली आहे. तर आता इथून डायरेक्ट घरी निघायचं. घरी निघण्याच्या अगोदर मित्रांनो आपण ट्रिपचा जो काही हिशोब आहे तो क्लिअर करू. 6800 रुपयाचा आपण डिझेल भरलं होतं. अजून 20 लिटर गाडीमध्ये डिझेल असेल तर एक 5500 रुपये डिझेल खर्च लागलाय. 950 रुपयाचा आपल्याला टोल खर्च आला होता. तर नाईस रोडचा टोल खर्च वाढतो, त्यामुळं आपल्याला नाईस रोडला जायचं असल्यामुळे टोल खर्च वाढलेला आहे. तर आणि कमिशन सगळं वजा आपल्याला एक 8000 रुपयापर्यंत टोटल खर्च गेला. 12000 रुपयाचं बुकिंग होतं. तर 4000 रुपये आपल्याला रिटर्न जर्नीमध्ये शिल्लक राहिलेत. तर आता डायरेक्टली घरी निघू आणि ही सिरीज एंड करू. सिरीज कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन सिरीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला मित्रांनो आता डायरेक्टली घरी जाऊया. ही सिरीज आणि याच्यानंतर येणारी नवीन कोणती सिरीज ती तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये बघायला भेटेल. तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करू. ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.